आहेत, तर गुड लक बुरशीचं प्रमाण आपल्या रानामध्ये वाढलं पाहिजे आणि बॅड लक बुरशीचं प्रमाण आपल्या रानामध्ये कमी झालं पाहिजे. असं याचं संतुलन बॅलन्स आहे. आणि असं बॅलन्स जर करायचं असेल तर आपल्याला बायोपॉवर म्हणून एक औषध मिळतं. ह्या बायोपॉवरमध्ये काय आहे की 64 प्रकारच्या बुरशी आहेत. तर त्या 64 प्रकारच्या बुरशामध्ये बॅड लक बुरशाला खाणाऱ्या गुड लक बुरशी आहेत. तर ज्या आपल्या पिकाच्या मुळाला हानी पोहोचतात किंवा पिकाच्या मुळावर जगतात किंवा पिकाच्या मुळ्या करंटतात, त्या बुरशाचा नायनाट करणारं बुरशीनाशक म्हणजेच बॅक्टेरिया ह्या बुरशीनाशकामध्ये आहे, म्हणजे ह्या बायोपॉवरमध्ये आहे. तर हे बायोपॉवर किती टाकायचं आहे, तर बायोपॉवरचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यावं लागणार आहे, कारण इथं बुरशीचा अटॅक भरपूर दिसतोय. तुम्हाला पहा, इथं जे पिवळे पिवळे झाडं जे दिसतात ना, तर हे झाडं आज सगळे जाण्यात गंती आहेत, जाण्याच्या मार्गावर आहेत, की काही दिवसांना आता हे वाळणार आहेत. आज तुम्हाला हे जरी थोडेफार हिरवे दिसत असले तरी ते घाटे परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पण जळू शकतात किंवा घाटे परिपक्व झाल्यानंतर पण जळू शकतात. तर